हरिओम। राग लोभ भक्तांसाठी नसला पाहिजे तर भक्तांसाठी काय महत्त्वाचे ते आज आपण बघणार आहोत। एकदा श्री टेंबेस्वामी तसा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असताच कोणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वान्नाचे ताट आणून दिले। प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजाऱ्याला मोह अनावर झाला। त्याने तो नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले। तेव्हा श्री टेंबेस्वामी फार चिडले, त्यांना खूप बडबडले व नंतर पूजेस बसले। पूजा संपल्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले। त्यांना साक्षात श्री दत्तात्रेय दिसत होते। त्यानंतर 3 दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही। टेंबेस्वामी बेचैन झाले। त्यांना कळले की मी पुजारीला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्रेयांना राग आला व अनावर झाला। तेव्हा श्री टेंबेस्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले। शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ती शंभवी आता। शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्त शंभवी आता। करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय टेंबेस्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले। श्री गुरु दत्तात्रेयांनी साक्षात दर्शन दिले। तेव्हा टेंबेस्वामी म्हणाले, देवा माझे काही चुकले का? तुला नैवेद्य दाखवायच्या अगोदरच त्या पुजाऱ्याने तो खाऊन टाकला म्हणून मी त्या पुजाऱ्याला बोललो। तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी प्रश्न केला, इथे सत्ता कुणाची आहे? ह्या प्रश्नावर श्री टेंबेस्वामी म्हणाले, देवा इथे सत्ता तुमची आहे। इथे सारे तुमच्या इच्छेनेच चालते। त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले, अरे तो पुजारी गेले 3 दिवस उपाशी होता, त्यासाठीच मी ते ताट पाठवले होते, ते त्यांनी खाल्ले, त्यात तुझे काय गेले? त्यावर टेंबेस्वामी सरस्वती आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रेयांना सांगितले की माझी खूप चूक झाली। व असं बोलल्यानंतर दत्तात्रेय गुप्त झाले। या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते। इतका हा मार्ग कठीण आहे। टेंबेस्वामी हे अधिकारी पुरुष होते। असा एक रागमुळे त्यांची ही अवस्था झाली। आपण तर सामान्यच माणूस आहेत। आपण जर राग अनावर करू शकलो नाही तर आपल्या आयुष्याची साधना व्यर्थ ठरू शकते। आपण ज्या मंदिरात जातो तिथे एकच गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरात ज्या देवाची सत्ता असते तिथे काय घडते ते पाहू नये। तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टीकडे त्या देवताचे लक्ष असते। मंदिरातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांचे सर्व देवाला माहिती असते। ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा आणि दिखावा, दंभिकपणा, शंकाखोरपणा, विकल्प, स्वार्थ टाळावा। श्री गुरुदेव दत्त। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।